नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं अख्खाजी विशेष म्हणजेच अक्षय तृतीया विशेष चणपापडी रेसिपी करणार आहे। कुठे याला तिखट पुऱ्यासुद्धा म्हणतात। आता अख्खाजी आहे तर सांजऱ्यांसोबत अशा पद्धतीने चणपापड्या करायच्या आहे। तर त्यासाठी लाल मिरची, लसूण, जिरं आणि बेसनाचा वापर करायचा आहे। तर त्यासाठी 1 वाटी बेसन घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थंड तेल टाकायचं आहे। तेल गरम करायचं नाही, थंडच तेलाचा वापर करायचा आहे। 2 चमचे तेल घ्यायचं आणि छान असं मोहन देऊन द्यायचं आहे। आता इथं बेसनाला आपल्याला छान मोहन देऊन द्यायचं। असं केल्याने बेसनाची चणपापडी ही खुसखुशीत होतात आणि बघा छान असा गोळा तयार होत आहे, म्हणजे मोहन व्यवस्थित देऊन झालेलं आहे। आता छोटंसं वाटण करायचं आहे। त्यासाठी लाल मिरची, लसूण आणि जिरं घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकायचं आणि वाटण करायचं आहे। लसूण जर खात नसाल तर आल्याचा वापर करायचा आहे। आणि आता बघा छान असं मोहन दिलेलं बेसन होतं, त्यामध्ये मसाला टाकायचा आणि आपल्याला छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आता पीठ मळून झालेलं आहे। आता लगेचच थोडंसं तेल लावायचं आणि अजून आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता छान असा घट्टसर गोळा मळून झालेला आहे। जास्तही सैलसर गोळा मळायचा नाही, घट्टसर गोळा मळायचा। आणि आता लगेचच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। एक मोठा गोळा घ्यायचा आणि एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। आता इथं मी पोळपाटाला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही पिठाचा वापरसुद्धा करू शकता। आता तेल लावायचं आणि छान अशी बारीक पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने पोळी लाटून झालेली आहे। आणि आता ग्लासाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने आपल्याला छान छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे। बघा अगदी पटकन अशी चणपापडी तयार होतात। आता सर्व आपल्याला अशाच पद्धतीने पापड्या करून घ्यायच्या आहे। आता दुसरीसुद्धा पोळी आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायची आहे। आता इथं मी तेलाऐवजी पिठाचा वापर केलेला आहे। छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। नंतर ग्लासाच्या आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला तशाच पद्धतीने चणपापडी करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून छोटे छोटे पुऱ्यासुद्धा करू शकतात। पण अशा केल्याने अगदी पटकन अशा चणपापड्या तयार होतात, म्हणजेच तिखट पुऱ्या तयार होतात। तुम्हीसुद्धा अगदी साधी आणि सोपी रेसिपी नक्की करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि बघा छान असं तेल तापून झालेलं आहे। आता एका साईडला मी तेल तापतसुद्धा ठेवलेलं होतं। तेल तापलेलं आहे आणि आता 2-2 पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे। छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहे। मिडियम आचेवरती आपल्याला तळायचे आहे। आणि आता बघा दुसरीसुद्धा मी पुरी तळून दाखवते, म्हणजे चणपापडी तळून दाखवते आहे। अशा पद्धतीने चणपापडी किंवा तिखट पुरी केल्याने 8 ते 10 दिवस खूप छान टिकतात। आणि तळल्यावरती तुम्ही बघू शकतात रंग किती मस्त आलेला आहे। बघा छान अशा खुसखुशीत चणपापडी किंवा तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहे। आता रेसिपीसाठी काही खास टिप्स। पहिली टिप्स म्हणजे मोहन देताना आपल्याला थंड तेलाचा वापर करायचा आहे। गरम तेलाचा वापर अजिबात करायचा नाही। थंड तेलाचा वापर केल्याने छान चणपापडी आपली खुसखुशीत होते। आणि दुसरं म्हणजे लसूणऐवजी तुम्ही आलंसुद्धा वापरू शकतात आणि यामध्ये ओवासुद्धा टाकू शकतात, खूप छान लागतो। आणि विशेष म्हणजे खूप जास्त दिवस अशा पद्धतीने तिखट पुरी किंवा चणपापडी टिकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।